मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आत्तापर्यंत 7 हप्ते भेटलेले असतील 10,500 रुपये। परंतु आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे, कारण की आता 4 चाकी असणाऱ्यांची घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे। ही जी न्यूज आलेली आहे तीच न्यूज मी तुम्हाला सांगतोय, मोठी बातमी सर्वांसाठी असणार आहे। परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, अजून याच्याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही। आणि ह्याच्यामध्ये बोलताना देखील त्यांनी म्हटलं आहे की जरी या ठिकाणी महिला अपात्र आढळल्या तरी देखील त्यांच्यावरती कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात येणार नाही, त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, मात्र त्यांचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो। तर बघू शकता ही जी न्यूज आली त्यामधलीच माहिती तुम्हाला सांगतोय। 4 चाकीवाली बहीण थेट अपात्र, लाडकी बहिणीच्या घरी आता 4 चाकी असल्यास अपात्र तुम्ही होऊ शकतात। तर काय संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे ती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा। बघा, लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे। आता लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही याची तपासणी होणार आहे, कारण की याच्या अगोदर देखील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही RTO जे आहे त्यांच्याकडून आम्ही ही जी संपूर्ण यादी आहे किंवा त्यांच्या मदतीने आम्ही हळूहळू ही तपासणी करणार आहोत। एकदाच ही तपासणी होणार नाही आणि सरसकट कुठल्याही लाडक्या बहिणीची ही तपासणी होणार नाही। त्यांना जी यादी भेटेल RTO सोबत त्यांचं जे या ठिकाणी पूर्ण त्यांची मदत घेऊन जशा पद्धतीने यादी भेटेल त्यानुसार हळूहळू तपासणी होणार आहे। सरसकट तपासणी कुठल्याही लाडक्या बहिणीची होणार नाही, त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे। तर मग याची तपासणी ज्यावेळेस केली जाईल मग त्याच्यामध्ये नेमकी कशी तपासणी वगैरे होणार आहे, काय होणार आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत। बघा, जरी तुम्ही अपात्र या ठिकाणी आढळलात आतापर्यंत तो तुम्हाला लाभ भेटतोय, तो लाभ देखील परत घेतला जाणार नाही आणि कुठलीही कार्यवाही वगैरे होणार नाही, कारण की ही फक्त त्याच्यामध्ये काय होईल, जर तुमचं या ठिकाणी तशा पद्धतीने माहिती आली समोर तर फक्त तुमचा फॉर्म मात्र अपात्र फक्त होऊ शकतो। परंतु तुम्हाला आता फेब्रुवारीचा देखील या ठिकाणी लाभ भेटणार आहे। ही जी तपासणीची प्रक्रिया आहे एका जिल्ह्यामधून या ठिकाणी समोर येते, जसं की आता तुम्ही न्यूजमध्ये पाहिलेलं असेल पुणे जिल्ह्याबद्दलची माहिती आलेली आहे। परंतु या ठिकाणी ही पूर्णपणे सरसकट अशी फास्टपणे तपासणी होत नाही, या ठिकाणी हळूहळू ही तपासणी जी आहे जसा जसा कालावधी पुढे जाईल तशी तशी या ठिकाणी केली जाणार आहे। आणि ही फक्त लाडक्या बहिणीच्या योजनेची तपासणी अशा पद्धतीने होत नाही, तर स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक योजनेमध्ये अशा पद्धतीने वर्ष म्हणजे 1 वर्ष जवळ कंप्लीट होतं एखाद्या योजनेला, त्यावेळेस अशा पद्धतीची स्क्रुटिनी जी आहे ती केली जाते प्रत्येक योजनेमध्ये, ह्याच योजनेमध्ये नाही। तर तशा पद्धतीची ही तपासणी जी आहे ती ह्याही योजनेमध्ये हळूहळू होणार आहे। मग त्याच्याबद्दलची काय माहिती भेटले, पहिल्यांदा आता माहिती जी न्यूजमध्ये आली की 4 चाकी वाहन आहे का कोणाकडे त्याची तपासणी केली जाणार आहे। आणि बघा, तुम्ही फॉर्म भरताना जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जी अट होती की 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबामध्ये नसावं, ती अट देखील होती आणि त्याच्याबद्दलचं हमीपत्र देखील तुम्ही काय केलेलं आहे, भरून दिलेलं आहे की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे म्हणून। त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अटी आणि शर्ती होत्या। आता बघा, ज्यावेळेस योजना चालू झाली त्यावेळेस फक्त त्यांनी तुमच्याकडून हमीपत्र भरून घेतलेलं होतं आणि हमीपत्राच्या भरोश्यावरतीच तुमचे अर्ज जे आहेत पात्र असेल किंवा अपात्र जे आहेत तशा पद्धतीची तपासणी जी आहे ती त्यांनी केलेली होती। तर मग आता हळूहळू प्रत्येक योजनेप्रमाणे याही योजनेची तपासणी जी आहे त्या ठिकाणी सुरू केल्या जात आहेत। तर याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय बघा, पहिल्यांदा माहिती काय समोर आली आहे, विभक्त महिलांना राहणार लाभ। मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे समजा दीर अथवा घरातील इतरांच्या नावावरती 4 चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत वेगळी राहत असेल तर त्यांना या योजनेपासून लाभ सुरू राहू शकतो। बघा, तुमचं जर एकत्रित कुटुंब आहे आणि एकत्रित कुटुंबामध्ये कोणाकडेही एक जणाकडे जर 4 चाकी वाहन असेल तर मग त्याच्यामध्ये जे लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेत आहेत, पात्र आहात, तर मग त्यांची तो जो लाभ आहे तो या ठिकाणी अपात्र होऊ शकतो। परंतु या ठिकाणी पूर्ण कुटुंब आहे आणि विभक्त कुटुंब झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये जे विभक्त झालेले ते त्यांच्याकडे 4 चाकी नाही तर त्यांचा लाभ सुरू राहू शकतो। परंतु ज्यांच्याकडे या ठिकाणी 4 चाकी वाहन असू शकतं ते अपात्रतेचं कारण या ठिकाणी ठरलं जाऊ शकतं। परंतु बघा, अजून याच्यामध्ये कोणालाही अपात्र ठरवलेलं नाही, फक्त हे हळूहळू काय करतायत, आयडेंटिफाय करतायत आणि ती यादी वरती महिला व बालविकास विभागाकडे जिल्हा स्तरावरनं पुढे
पाठवली जाणार आहे. मग त्याच्यावरती नंतर पुन्हा काय केलं जाणार आहे, सरकारकडनं मग निर्णय घेतला जाणार आहे की या ठिकाणी अपात्र करायचं आहे की नाही, यांचा लाभ बंद करायचा की नाही. परंतु याच्यामध्ये कोणाच्यावरतीही दंडात्मक कारवाई असेल किंवा पैसे परत घेण्याची प्रक्रिया केली जाणार नाही, असं स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, महिला व बालविकास मंत्री असतील त्यांनी सांगितलेले. आणि सरसकट पूर्ण छाननी जी आहे ती या ठिकाणी कोणाची होणार नाही. त्याच्यामुळं याच्यामध्ये बघा लाभार्थ्यांचा फुगवटा जो आहे तो त्याच्यामुळं कमी होऊ शकतो. आता याच्यामध्ये काय म्हटलं आहे, राज्यात आज मितीपर्यंत सुमारे 2.5 कोटींहून लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. आपण बघितलं असेल मागच्या जानेवारी महिन्यामध्ये 2.41 कोटी लाडक्या बहिणींना जे आहे जानेवारी महिन्याचा लाभ वाटप करण्यात आला आहे. त्यामध्ये निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची मात्र शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा ह्या योजनेचा जो उद्देश आहे, हा उद्देश आहे तो म्हणजे या ठिकाणी गरीबातल्या गरीब महिलांसाठी या ठिकाणी हा लाभ भेटला पाहिजे. जर याच्यामध्ये योजनेच्या निकषामध्ये न बसताही या ठिकाणी जर कोणी लाभ घेतला असेल तर तशा केसेस ज्या असणार ते यामध्ये सरकार आयडेंटिफाय करू शकतं. त्याच्यामुळे ज्या खरंच गरीब महिला आहेत त्यांच्यापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने लाभ जो आहे हळूहळू या ठिकाणी मग पोहोचवायला मदत होऊ शकते. तर त्या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बालविकास कल्याण विभागाचा प्रयत्न असू शकतो. आता बघा जर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरवलं गेलेलं आहे तर तुमचे पैसे परत घेतले जाणार का, ही जर भीती तुम्हाला असेल तर तसं कुठलीही प्रक्रिया केली जाणार नाही. कारण की याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास विभागाचे सचिव जे आहेत त्यांनीच मागे एक या ठिकाणी माहिती दिलेली होती की कुठलीही सक्ती आम्ही करत नव्हत, कुणाकडनंही पैसे जे आहेत परत घेतले जाणार नाहीत, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली होती. बघा आता त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा फुगवटा कमी करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असू शकतो. तर कारण की बघा कुठल्याही योजनेमध्ये हळूहळू जी स्क्रुटनी जी आहे या ठिकाणी केली जाते. कारण की पहिल्यांदा जर तुमच्याकडे 4 चाकी नसेल, नंतर तुम्ही घेतलेली असेल किंवा या ठिकाणी तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली असेल तर अशा पद्धतीची स्क्रुटनी जी आहे प्रत्येक वर्षाला प्रत्येक योजनेमध्ये केली जाते. तसेच बघा या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत 1500 ऐवजी 21 रुपये देण्याचं जे आश्वासन दिलं होतं बघा, त्याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवरती बोजा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा या ठिकाणी विभागामध्ये आहे. तर आता बघा तुम्हाला 21 रुपयाचा लाभ द्यायचा आहे 1500वरनं. मग याच्यामध्ये जे खरे लाभार्थी आहेत खरोखरच त्या लाभार्थ्यांनाच याचा लाभ भेटावा, 21 रुपये जी आहे तुमचं वाढ केली जाणार आहे. तर त्याच्या अगोदर देखील ही तपासणी जी आहेत सुरू केले जाऊ शकतात अशी देखील माहिती या ठिकाणी त्याची चर्चा चालू आहे. आता तुम्हाला मी जसं सांगितलं बघा, जर समजा तुमच्या सासरेकडे गाडी असल्यास सासूचा लाभ सासूने लाभ घेतल्यास सासूचा, तर सासूऐवजी सुनीने लाभ घेतला असल्यास तिचा लाभ रद्द होऊ शकतो. म्हणजे कुटुंबामध्ये पती पत्नी ही एका जिल्ह्यात राहत असतील आणि त्यांच्याकडे वाहन नाही, पण सासू सासरे दुसऱ्या जिल्ह्यात राहत असून त्यांच्याकडे वाहन असल्यास त्यांचा लाभ, जे पती पत्नी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांचा लाभ सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. तर विभक्त कुटुंब जे आहे या ठिकाणी विभक्त कुटुंब जर झालेलं असेल तर ज्यांच्याकडं या ठिकाणी 4 चाकी नाही आहे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि एकत्रित कुटुंब असेल तर एकत्रित कुटुंबामध्ये कुठल्याही सदस्याकडे जर 4 चाकी असेल तर त्याच्यामध्ये मात्र अपात्रतेचं ते कारण होऊ शकतं. परंतु बघा सर्वे नंतरच ज्यावेळेस या ठिकाणी अशा नावांच्या याद्या तयार केल्या जातील आणि सरकारला पाठवल्या जातील त्याच्यानंतरच मग पुढची या ठिकाणी अंमलबजावणी जी आहे ती केली जाणार आहे. पात्र ठरवलं जाणार आहे की अपात्र केलं जाणार आहे ही फक्त आत्ता सध्या या ठिकाणी त्याच्याबद्दलची चर्चा चालू आहे. त्याच्याबद्दलचे फक्त जे आदेश आहेत ते देण्यात आलेले. तुम्ही जर या ठिकाणी विविध न्यूज चॅनलला पाहिलेलं असेल बघा, पुणे मधील महिला व बालविकास विभाग जे आहे जिल्हा परिषदचा त्याच्यामध्ये त्यांची मुलाखत आहे. त्याच्यामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे की आता फक्त आयडेंटिफाय करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जे यादी आहेत जसं की RTOकडून ज्यांच्या नावावरती गाड्या आहेत, समजा एका गावाची यादी दिली जाईल, मग त्याच्यामध्ये लाभार्थी वगैरे ते त्या पद्धतीने चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर ती यादी जी आहे सरकारला पाठवली जाईल म्हणजे स्टेट लेवलला महिला व बालविकास विभागाकडं. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तो निर्णय घेतला जाईल की पात्र करायचा की अपात्र करायचा. आता फक्त या ठिकाणी स्क्रुटनी जी आहे जिल्हा स्तर असेल किंवा तालुका स्तरावरती केली जाणार आहे. परंतु सरसकट ही स्क्रुटनी होत नाही आहे. जी यादी RTOकडून भेटते बघा, RTOकडून यादी भेटते. समजा एक गाव आहे, त्या गावातील एवढ्या लोकांच्या नावावरती व्हेकल्स आहेत 4 चाकी वाहन आहेत, तशी यादी भेटल्यास त्या यादीप्रमाणेच आणि त्याच्यामध्ये ही लाभार्थी महिलांची या ठिकाणी माहिती घेऊन तशा पद्धतीने स्क्रुटनी केली जाणार आहे. पूर्ण सरसकट सर्वच लाभार्थ्यांची स्क्रुटनी होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन असू नये अशी योजनेमध्येच अट होती. तर अनेक बहिणींकडे अटीकडे दुर्लक्ष करून अर्ज भरून
वापरून आतापर्यंतचे लाभ मिळवले आहेत. तर आता सरकारने योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा, तसेच पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळू नये, त्यांची नावे वगळली जावेत यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या हालचाली सुरू आहेत. तर या विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील 4 चाकी वाहन मालकांची यादीच मिळवली आहे. ही यादी विभागाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहे आणि त्या यादीच्या आधारेच आता अंगणवाडी सेविका जे आहेत घरोघरी जाऊन महिलांच्या घरी 4 चाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे एकत्रित कुटुंबातील पती सासरे यापैकी कोणाकडेही 4 चाकी वाहन असल्याचे निष्पन्न होताच पुढं मग ती यादी पुढं पाठवली जाईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती निर्णय जो आहे या ठिकाणी सरकारमार्फत घेतला जाणार आहे. तर राज्यातील महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी जी योजना सुरूच ठेवण्याच्या आश्वासनाची पूर्ती मात्र झाली. मात्र आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचं आव्हान देखील करण्यात आलं होतं. परंतु या योजनेतील राज्यभरातून त्याला माघारी अर्ज घेण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तर महिला व बालविकास विभागाचे सचिव जे आहेत अनुपकुमार यादव यांनी राज्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांना सोमवारी विविध सूचना दिल्या. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांच्या घरी जावं लागणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेवकांकडून ही तपासणी केली जाऊ शकते. त्याच्याबद्दलची माहिती आहे. ही जी न्यूजमध्ये माहिती आली तीच तुम्हाला मी सांगतोय. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्याच्या नावावरती 4 चाकी असणे आता महागात पडणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही 4 चाकी नावावर असल्याचे निष्पन्न होताच त्या बहिणींचा योजनेचा लाभ रद्द होणार आहे. तर येत्या 2 दिवसात अंगणवाडी सेवकांकडून घरी जाऊन बहिणींकडील 4 चाकी वाहनांची शहानिशा केली जाऊन लाभ ठेवायची की नाही ते सर्वे नंतर निश्चित केलं जाणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. कारण की राज्यामध्ये जवळपास कोटीच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत. सर्वांचीही मात्र या ठिकाणी सरसकट स्क्रुटनी होणार नाही. महिलांची संख्या जी आहे लाभामध्ये न बसण्याची, म्हणजेच ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्यामध्ये जास्त असू शकते. तर ही संख्या कमी करण्याचा महिला व बालविकास विभागाचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येचा फुगवटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा आणि या ठिकाणी जी योजना आहे त्याच्यामुळं सुरळीत चालू राहण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाऊ शकतो. तर याच्याबद्दल अजून जे पुढचे निर्णय आहेत, आत्तापर्यंत कुठल्याही लाडक्या बहिणी योजनेबद्दलचे पैसे वगैरे पुन्हा घेण्याची प्रक्रिया कुठेही चालू नाही. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त ही स्क्रुटनी जी आहे या ठिकाणी जी यादी भेटेल RTO कडनं परिवहन विभागाकडनं त्या पद्धतीनेच केली जाणार आहे. सरसकट कुठलीही स्क्रुटनी वगैरे केली जाणार नाही. तर बघा, ही जी माहिती आहे 4 चाकी वाहनाबद्दलच्या अटीबद्दलची तुम्हाला मी सांगितली, जी न्यूजमध्ये आली ती. ठीक आहे. आता ही ज्यावेळेस स्क्रुटनी होईल त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचा लाभ जो आहे, जर तुम्ही अपात्र असाल तर आपोआप बंद होईल आणि जे खरंच तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ कंटिन्यू चालूच राहणार आहे. आणि हे जे अटी आणि शर्ती आहेत, जुन्याच अटी आणि शर्ती आहेत, त्याच्यावरती सरकार ही संपूर्ण प्रक्रिया करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, कारण की जुन्या अटी आणि शर्तीनुसार तुम्ही फॉर्म भरलेला असेल. नवीन याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. तर आता फेब्रुवारी महिन्याची तुम्ही या ठिकाणी 8व्या हप्त्याबद्दलची वाट पाहत असाल, 7वा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल तर तो देखील या ठिकाणी लवकरच जमा होऊ शकतो. पुढच्या 20 तारखेनंतर, फेब्रुवारीच्या 20 तारखेनंतर 25 तारखेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात किंवा 28 तारखेपर्यंत तुमचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होऊ शकतो. याच्याबद्दल देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण जी न्यूज आलेली आहे ती आपण बघितलेली होती या ठिकाणी 4 चाकी वाहनाच्या अटीबद्दलची. याच्याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.